सांगली येथील एसटी स्टँड जवळील गाळेधारक यांच्या पुनर्वसनासंदर्भात आज भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस व नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी संबंधित गाळेधारकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। सदर गाळेधारक मागील 50 ते 60 वर्षापासून त्या परिसरात आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करत असून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून सन 2007 साली त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते। तेव्हापासून ते अधिकृत जागेवर आपली उपजीविका करत आहेत। मात्र अचानक महापालिकेकडून रस्त्यावर अतिक्रमणाचे कारण देत गाळे तात्काळ हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या, ज्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब गाळेधारकावर अन्याय होत आहे। महापालिकेच्या सभेत सर्व नगरसेवकांनी या नोटिसा बेकायदेशीर असल्याचे नमूद करत गाळेधारकांच्या बाजूने ठाम भूमिका घेतली। त्यानुसार माननीय महापौरांनी प्रशासनाला सदर कारवाई तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत। सध्या अस्तित्वात असणारा 18 मीटर रस्ता सोडून पलीकडे हे गाळेधारक व्यवसाय करत असल्याने त्यांना हटवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। एसटी विभाग व महापालिका यांच्यातील जागा मोजणीच्या वादातून हा प्रश्न निर्माण झालेला आहे। या पार्श्वभूमीवर एसटी खात्याचे अधिकारी व महापालिका प्रशासन यांनी एकत्रितपणे महापौर, सभापती व सर्वपक्षीय गटनेते यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत गरजेचे आहे। गाळेधारकांना न्याय मिळावा व त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण व्हावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस आणि नगरसेविका स्वाती शिंदे यांनी म्हटलं आहे। यावेळी खोकी संघटना जिल्हाध्यक्ष श्री गणेश कोडते, प्रदीप बन्ने, प्रदीप निकम, प्राची कुदळे, महेश शिवनगी, दिलीप कुंभार, संजय कल्याणकर, विजय मौर्य, आप्पासाहेब देवनाईक, मोहन सगरे, संजय निकम आदी उपस्थित होते। सांगलीतील एसटी स्टँडच्या परिसरामध्ये गेली 50 वर्षाहून अधिक काळ हे गाळेधारक या ठिकाणी आपला व्यवसाय करतात। हे व्यवसाय करत असताना हे लोक हे सर्वसामान्य गोरगरीब लोक आहेत की ज्याच्यावर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो। अशा वेळेला महापालिकेने त्या लोकांना 52-53ची नोटीस काढून याबाबत हे गाळे हलवण्याबाबतचे नोटिसा दिल्या होत्या। महानगरपालिकेमध्ये महासभेमध्ये याच्यावर प्रचंड गदारोळ झाला। अनेक लोकांनी आपले म्हणणं मांडलं। त्याच पद्धतीनं या लोकांची बाजू त्या महासभेमध्ये मी देखील मांडली। रस्ते हे लोकांसाठी खुले असले पाहिजेत, मोठे असले पाहिजेत आणि वाहनांसाठी पार्किंगसाठी व्यवस्थित असले पाहिजेत। हे जरी खरं असलं तरी हे जुने व्यवसाय करणारे जे लोक आहेत या लोकांना त्यांचा व्यवसाय पुढे चालू राहण्यासाठी या ठिकाणी अधिकृत गाळे असणं अत्यंत गरजेचं आहे। 2007 साली या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं आणि या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या खर्चानं हे गाळे बांधले गेले। या ठिकाणी काम व्यवसाय करीत असताना अचानक महापालिका त्यांना उठवत आहे। हे असं करून चालणार नाही, हा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे। हा जो रोड आहे या एसटी स्टँड समोरचा रोड हा 18 फूट असला पाहिजे असं महापालिकेचं म्हणणं आहे। 18 मीटर असणं गरजेचं। या ठिकाणचा हा रोड हा 18 मीटरचा असणं हे महापालिका म्हणते, तर 18 मीटरचा रोड हा या ठिकाणी भरतो। कदाचित 1-2 फुटाचा पुढं मागे होत असेल, परंतु आपले जे एसटी स्टँड आहे त्या एसटी स्टँडची मोजणी करून एसटी स्टँड महापालिका आणि हे गाळेधारक यांची संयुक्त बैठक झाली पाहिजे आणि या बैठकीमधून या गाळेधारकांना योग्य असा दिलासा मिळाला पाहिजे। यासाठी आज भारतीय जनता पार्टीची एक नगरसेविका म्हणून आणि या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे। यांच्याशी सगळ्यांशी चर्चा झालेली आहे। या लोकांचा व्यवसाय चालणं गरजेचं आहे आणि रस्ताही मोकळा होणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून या गाळेधारकांना थोडं आपण पाठीमागे सरकून पुन्हा त्यांच्या खर्चानं ते बांधण्याला जर तयार असतील तर आपण त्यांना परवानगी द्यायला काही हरकत नाही। नक्की महापौरांनी त्या दिवशी या 52-53च्या नोटिसाला स्थगिती दिली होती आणि स्थगिती देत असताना त्यांनी याबाबत नंतर आपण निर्णय घेऊ असं सांगितलं होतं। तर या ठिकाणी मी सांगू इच्छिते की या गाळेधारकांच्या बाजूनी आणि नागरिकांच्या सोयीकरता योग्य असा निर्णय घेण्यासाठी मी यांच्या बाजूने उभं राहील असं आश्वासन मी तुम्हाला या ठिकाणी देतो। स्टँडवरच्या गाळेधारकांसाठी आयटी साहेबांनी जी नोटीस काढलेली त्यावरती चर्चा होऊन माननीय शिंदेताईंना बोलून या ठिकाणी आमचं सर्व गाळेधारकांचं एकच म्हणणं आहे की हे जे गाळेधारक आहेत हे अधिकृतच आहेत, हे महापालिकेने अधिकृतच बांधलेलं आहे। सर्व गाळेधारकांचं एवढं म्हणणं आहे की जी जागा आहे ती आम्हाला हात बाजूला सरकून आम्हाला आहे इथंच पुनर्वसन करावं।